नमस्कार मंडळी, माझे ब्लॉग बघताय त्याबद्दल मनापासून लय लय आभार. आजच्या भटकंतीला माझ्यासोबत फॅमिली मेंबर मिस राधिका मामे. चला तर मग आज पुन्हा एकदा निसर्गाच्या कुशीत मस्त भटकंतीला निघूया. भटकंती म्हणजे फक्त एक जागेवरून दुसऱ्या जागेला जाणं नव्हे. भटकंती म्हणजे मनाला जगाची नवी उभारी देणारा प्रवास आहे. रोजचं तेच काम, तीच धावपळ, तोच गोंगाटा, याच्यातून 2 घडी बाहेर पडायचं आणि निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त फिरायचं. यातच खरी मजा. रस्त्यावरचं प्रत्येक वळण काहीतरी नवीन दाखवत असत. कधी हिरवेगार डोंगर रांगा नजरेला भुरळ घालतात, कधी धुक्याची पांढरी चादर सगळ्या परिसर कवेत घेतो, कधी गार वारा चेहऱ्यावर येऊन धडकतो, तर कधी पावसाच्या हलक्या सरी अंगाला स्पर्श करून जातात. गाडी किती चालली, वेळ किती झाला याचा पत्ताच लागत नाही. भटकंतीची खरी गंमत आहे ती घाई न करणं. जिथं मन रमेल तिथं 2 मिनिटं थांबायचं, निसर्गाला डोळे भरून बघायचं आणि त्या क्षणाला मनात कायमचं साठवून ठेवायचं. कॅमेरा किती बी चांगला असू दे, पण डोळ्यांनी अनुभवलेले सौंदर्य त्याच्यातच कधी पूर्ण उतरू शकत नाही. निसर्गाच्या सानिध्यात गेलं की मन आपोआप शांत होतं. डोक्यातले विचार कमी होतात, चेहऱ्यावर हसू येतं आणि पुन्हा नव्यानं जगायची ताकद मिळते. म्हणून मंडळी, वेळ मिळा की घरात बसू नका, बाहेर पडा, नवीन वाटा शोधा, निसर्गाला भेटा. कारण आयुष्य किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, पण जगलेला प्रत्येक क्षण मन भरून असला पाहिजे. चला तर मग आजचा भटकंती इथे संपूया आणि पुन्हा भेटूया माझ्या पुन्हा नवीन एका छान व्लॉगसाठी. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा.